माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभेची जागा सध्या रिक्त आहे। याच पोटनिवडणुकीची घोषणा येत्या आठवड्याभरात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। राज्य निवडणूक विभागाने राहुरी व बारामतीची पोटनिवडणुकीची सर्व तयारी पूर्ण केली आहे। सध्याच्या प्रशासनाच्या हालचाली पाहता पुढील महिनाभरात राहुरीला नवा आमदार मिळेल अशी शक्यता वाढली आहे। दरम्यान या दोन्ही पोटनिवडणुकांवरून सध्या राज्यस्तरावर पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू आहेत। या दोन्ही निवडणुका बिनविरोध होतील अशा शक्यताही व्यक्त केल्या जात आहेत। नेमकं काय चाललंय समीकरण हाच विषय आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। बारामती विधानसभेची जागा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झाली। त्यासोबतच राहुरी विधानसभेची जागा ही माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झाली। निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील या दोन्ही विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा या आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या दोन्ही मतदारसंघांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे। विशेष म्हणजे देशातील 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील या 2 जागांची निवडणूकही जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे बारामती आणि राहुरी या दोन्ही ठिकाणी आगामी काळात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। या आठवड्यात पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, पुदुचेरी आणि केरळ या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा होईल। या मोठ्या निवडणूक प्रक्रियेसोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुका याच वेळी जाहीर होतील। बारामतीतील पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जास्त आहे। अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक राजकीय पक्ष सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देणार नाहीत अशी चर्चा सुरू आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनीही याबाबत प्रतिक्रिया देताना बारामतीची निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती। दादा गेल्यानंतरची ही निवडणूक आहे, आपण इतके सुसंस्कृत आहोत की ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे त्या म्हणाल्या होत्या। त्यामुळे बारामतीतील निवडणूक बिनविरोध होईल असे ठामपणे सांगितले जात आहे। दुसऱ्या बाजूने विचार केला तर राज्यसभेवर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचीही बिनविरोध निवड झाली। भाजप व महायुतीने अगदी सन्मानाने शरद पवारांना राज्यसभेवर येऊ दिले। या वाटाघाटी होताना बारामती व राहुरी या दोन्ही जागा भाजपने त्यांच्याकडून बिनविरोध करून घेतल्या अशाही चर्चा आहेत। कारण बारामती व राहुरी या दोन्ही जागांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेच मुख्य विरोधी उमेदवार आहेत। त्यामुळे शरद पवार या दोन्ही जागांबाबत सकारात्मक राहतील असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे। दुसरीकडे भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची नुकतीच जबाबदारी मिळालेले डॉक्टर सुजय विखे पाटील व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून राहुरीची जागा बिनविरोध करण्यासाठी राज्य पातळीवरून प्रयत्न करताना दिसत आहेत। ऐनवेळी ही निवडणूक झाली तरी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांच्यासाठी भाजप व विखेंची यंत्रणा पूर्णपणे तयारी करताना दिसत आहे। स्वर्गीय कर्डिले यांचे जावई आमदार संग्राम जगताप यांनीही गेल्या काही दिवसांपासून राहुरी विधानसभा मतदारसंघातील काही गावात संपर्क वाढवल्याचे दिसत असून विखे व जगताप ही जोडगोळी सध्या राहुरीची निवडणूक हातात घेताना दिसत आहे। त्यामुळे अक्षय कर्डिले यांचे पारडे सध्याही जडच आहेत। राहुरी विधानसभा मतदारसंघातील पाथर्डी, नगर व राहुरी या तालुक्यातील सर्व गावात सध्या जगताप, विखे, कर्डिले यांच्या स्वतंत्र यंत्रणा काम करत असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे अचानक विरोधात कुणी उभे राहिले तरी महायुती ही निवडणूक हलक्यात घेणार नाही हे स्वतः विखेंनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे। मित्रांनो, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होईल असे तुम्हाला वाटते का? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।